हॅलो. हा, नमस्कार. सुप्रभात. सज्जन श्रोते हो. कालच्या सूत्राची पुन्हा एकदा उजळणी एवढ्यासाठी करत आहे. करीत आहे कारण हे सूत्र संपूर्ण अमृतानुभवाकडे पाहताना दृष्टी समोर ठेवलेला आहे आणि त्याला अर्थातच अमृतानुभवामध्ये आधारी आहे. लक्षात घ्यायची गोष्ट आहे की विठ्ठलपंत आणि माता यांच्या पोटी ही 4 अद्भुत बालक निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई जन्माला आली. विठ्ठलपंतांची कथा आपल्याला माहित आहे. त्या कथेत जाण्याची आवश्यकता नाही, परंतु विठ्ठलपंत स्वतः ज्ञानी होते. त्यांनीच आपल्या 4ही मुलांना ज्ञानवान बनवलेले होते. नंतर अर्थातच त्यांचा पूर्वी संन्यास घेणं, नंतर येणं, नंतर अपत्य होणं, मग संन्यासांची मुलं म्हणून हेटाळणी होणं, हा सर्व इतिहास जगासमोर आहेच. तर महत्वाचं म्हणजे विठ्ठलपंतांनीच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या 4ही मुलांचं ज्ञान संवर्धनाचं अतिउत्कृष्ट काम केलेलं होतं. आणि अर्थातच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे म्हणताना निवृत्ती या नावातच वृत्तीराहित्य, समाप्ती, ब्रह्मतत्व हा जो अर्थ आहे, त्या अर्थाने निवृत्ती हे जन्मालाच वृत्तीराहित्य असलेले उदासीन म्हणजे ब्रह्म आसीन आहे, म्हणजे फार वरती ब्रह्म स्थापित झालेला आहे अशा उदासीन वृत्तीचे निवृत्ती. त्यानंतर त्या उदासीन ब्रह्माबद्दल उत्सुकता असणारे, त्यातील ज्ञान जाणून घेण्यासाठी जागृत जिज्ञासू असणारे असे ज्ञानेश्वर. त्यानंतर अर्थात ज्ञान कोणतं, तर नथिंगनेस मधून एव्हरीथिंग मध्ये येणं, म्हणजे काही नसलेल्या अवस्थेतून सर्व असलेल्या स्थितीत येणं, म्हणजे रादर शून्यातून आजच्या मानवापर्यंत येणं. हा जो क्रमविकास आहे, हा क्रमविकास म्हणजे मुळात काही नाही तिथून वरवर येणं, म्हणजेच वृत्त म्हणजे बातमी. बातमी पुढे पुढे येते, त्याचा अर्थच बातमी. एकच बातमी वाढत 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 प्रवृत्त होते, म्हणजे क्रमविकास. नथिंगनेस मधून होणारा क्रमविकास म्हणजेच प्रलय, पूर्णपणे लय झालेल्या अवस्थेतून उद्भवणारं विश्व आणि परत ते विश्व प्रलयात जाणं म्हणजे नाहीसं होणं, म्हणजे प्रलयापासून विश्वोत्पत्तीपर्यंत, माणसापर्यंत, आणि परत माणसापासून प्रलयापर्यंत हा जो क्रमविकास, क्रमसंकोच आहे, म्हणजे विश्वनिर्मितीचा आणि विश्वलयाचा, ते जे ज्ञान आहे ते त्या निवृत्तींकडून, जे स्वतःच अमूर्त ब्रह्म असून सुद्धा या पृथ्वी तलावर ज्ञानेशांचे मोठे बंधू म्हणून, विठ्ठलपंतांचे प्रथम चिरंजीव म्हणून, आणि स्वतःच उदासीन असून ब्रह्म असून सुद्धा जे आपण असं म्हणू शकतो अवतार रूपाने अप्रकट ब्रह्म निवृत्ती रूपाने प्रकट झालं. म्हणून त्या निवृत्तीकडे तत्वतः ज्ञानेश्वर अज म्हणजे जन्माला न आलेले, म्हणजे स्वयंभू, अव्यय म्हणजे ज्यामध्ये कधीही काही बदल होत नाही असं, म्हणून अज, अव्यय, अचल, अढळ ब्रह्म या दृष्टीने निवृत्ती दादांकडे ज्ञानेश्वर पाहत होते. आणि ज्ञानेश्वरांनी निवृत्ती दादालाच आपलं गुरु मानलं. आणि अर्थातच त्याचा परिणाम पुढे असा झाला की निवृत्ती माले बाबा रे, तुला जे अचल, अढळ, अज, अव्यय ब्रह्म त्याचं ज्ञान पाहिजे असेल तर तुला स्वाभाविकपणेच तुला जे पाहिजे तसं व्हावं लागेल. म्हणजे त्या ब्रह्मासारखंच तुला अंतःकरणात निवृत्त व्हावं लागेल, म्हणजेच तुला गूढ प्रगूढ ध्यानामध्ये आपली अंतर्गत चेतना शांत निवांत करावी लागेल. अर्थात ती आज्ञा ऐकू येत आहे ना? हो, ठीक आहे, ऐकू येते. अर्थात ती आज्ञा ज्ञानेश्वरांनी तंतोतंत पाळली आणि अत्यंत गूढ प्रगूढ अशा ज्ञानावस्थेमध्ये, किंवा ज्याला आपण म्हणतो ध्यानावस्थेमध्ये, त्यांची आंतरिक चेतना शांत निवांत झाली.
आणि त्या शांत निवांत झालेल्या चेतनेवरती, शांत निवांत झालेल्या चेतनेवरती जसं पूर्व क्षितिजाला बिंब उमटावं, त्या पद्धतीने त्या चेतनेवरतीच प्रकाश रूपाने, ज्ञान प्रकाश रूपाने त्या चेतनेच्या हद्दीवर म्हणजे शिवावरती, वेशीवरती निवृत्ती, जे स्वतः हद्द सोडून पुढे आले नाहीत, फक्त त्यांनी हद्दीपर्यंत आले, ते ब्रह्मातून शिव म्हणजे वेशीपर्यंत आले आणि तिथूनच त्यांनी आपल्या ज्ञान प्रकाश रूपी जे काय सर्व ज्ञानेश्वरांना द्यायचं होतं ते त्यांनी आपला ज्ञान प्रकाश रूपी म्हणजे गुरुतत्व रूपी ज्ञानाचा प्रकाश ज्ञानेश्वरांच्या ध्यानामध्ये अवतीर्ण केला. म्हणजे ध्यानामध्येच जे ज्ञान ज्ञानेश्वरांना गावलं, ध्यानामध्येच ज्ञानरूपी जाणीवा आणि क्रमविकास क्रमसंकोच टप्प्याटप्प्याने कसा होतो त्यातल्या पायऱ्या म्हणजे सोपान हे ज्ञानेश्वरांना उमगलं. म्हणून अचल अव्यय ब्रह्म जे निवृत्ती ते प्रत्यक्षात पृथ्वीतलावर अवतरले. ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू अर्थातच विठ्ठलपंत रुक्मिणीचे प्रथम चिरंजीव, त्यानंतर 2 नंबरचे चिरंजीव ज्ञानेश्वर, जे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेले. म्हणून शिव म्हणजे वेशीवर आलेले निवृत्ती हे प्रत्यक्षात शिवाचा अवतार झाल्यानंतर ते ज्ञान सर्व जाणून ते ज्ञान सर्वत्र व्यापक करणारे ज्ञानेश्वर हे विष्णूचा अवतार. आणि ब्रह्म जेव्हा अचल अव्यय अज असतो तेव्हा त्या ब्रह्मामध्ये अचल अव्यय अज म्हणून लपून राहिलेली आदिमाया म्हणजे इनॅक्टिव्ह एनर्जी, ती प्रत्यक्ष मुक्ताई म्हणजे इनॅक्टिव्ह एनर्जी या तीनही बंधूंची धाकटी बहीण म्हणून प्रत्यक्ष, ज्याला आपण जनक जननी शिवाची शक्ती म्हणतो, ती जन्माला आली त्यांची धाकटी बहीण म्हणून या 3 भावंडांची. आता ही जी धाकटी बहीण आहे तर मुक्ताईचा आणि या 3 बंधूंचा जागोजाग जो संवाद झालेला आहे त्यामध्ये मुक्ताई सुद्धा जन्मजात किती विदुषी होती याचं दर्शन आपल्याला वेळोवेळी घडतं जर आपण त्या संपूर्ण इतिहासाचं आलोडन केलं, ते पाहिलं वाचलं तर असा हा निवृत्ती, त्या निवृत्ती तो शिव म्हणजे एका विशिष्ट बिंदूशी येऊन थांबणं, त्या बिंदूशी येताना त्या निवृत्तीमधीलच जी इनॅक्टिव्ह एनर्जी आहे ती ऍक्टिव्ह होऊन निवृत्ती जसे अप्रकट ब्रह्म असून प्रकट रूपाने मोठे बंधू म्हणून आले, मोठे चिरंजीव म्हणून आले, तशीच ती अप्रकट आदिमाया प्रत्यक्ष प्रकट होऊन या 3 भावंडांची धाकटी बहीण म्हणून आली. म्हणजे अर्थातच निवृत्ती आणि मुक्ताई हे तितकेच ज्ञानी होते. ज्ञानेश्वर सुद्धा ज्ञानी जरूर होते, परंतु ते 2 नंबरचे भाऊ असल्या कारणाने स्वाभाविकच त्यांनी आपल्या दादालाच गुरुपद दिलं. त्याच्यापुढे ते नम्र झाले आणि त्यांनी पृच्छा केली, अहो निवृत्तीनाथा, परब्रह्म स्वरूप आम्हाला उलगडून दाखवा आणि संपूर्ण विश्वाचं रहस्य उलगडून दाखवा. ते ज्ञानामध्ये ध्यानामध्ये ज्ञानेश्वरांना कळलं आणि हेच ध्यान आणि ज्ञानरूपी ज्ञान त्याने विश्व व्याप्त केलं. म्हणून निवृत्ती शिव, ज्ञानेश्वर विष्णू, मुक्ताई आदिमाया जी पूर्वी अक्रियाशील होती ती प्रत्यक्ष जन्माला आल्यानंतर क्रियाशील विदुषी म्हणून या निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताईची धाकटी बहीण म्हणून तिच्याकडे पाहावं. आणि सोपान याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की क्रमविकासाचे टप्पे म्हणजेच पायऱ्या, म्हणजे नथिंग पासून एव्हरीथिंग पर्यंत जे जे आलं ते खालपासून वरपर्यंत, किंवा असंही म्हणू शकता की ज्याला आपण म्हणतो की सत्य लोकापासून भूलोकापर्यंत आलं किंवा भूलोकापासून सत्य लोकापर्यंत गेलं तरी जिना जिथून सुरू होतो तिथून वर जशा पायऱ्या जातात तसा जिना वरून खाली आला तरी त्या पायऱ्याच असतात. म्हणून क्रमविकास आणि क्रमसंकोच याच्यामधील पायऱ्या म्हणजे सोपान. तर निवृत्ती शिव, ज्ञानेश्वर विष्णू, ज्ञानेश्वरांचं संपूर्ण ज्ञान
टप्प्याटप्प्याने विकसित झालेलं म्हणजे त्यांनी ध्यानामध्येच ते ज्ञान आकलन करून घेतलं आणि पुढे अमृतानुभवामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टप्प्याने ते मांडलं. ही सोपान असं ते रूपक आहे. आणि अर्थातच मुक्ताई जी इनॅक्टिव्ह एनर्जी आहे ती प्रत्यक्ष ऍक्टिव्ह झाल्यानंतर एनर्जी अँड मॅटर याच्यातून जो विश्वोद्भव झाला ते संपूर्ण रहस्य अवीट गोडीने अवीट पद्धतीने सांगितलेलं असं ते जाणीवेचं उत्तमोत्तम मधुमधुर पसायदान म्हणजेच अमृतानुभव हे आपणाला काल सांगून झालं. या रूपकाशी समांतर राहून आता पुढे जाऊया. अमृतानुभवामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये अर्थातच ज्ञानेश्वरांनी ईश्वराचं गुरुचं वंदन केलेलं आहे. परंतु अमृतानुभव आपण आपल्या पद्धतीने लिहित असताना या लेखकाचं स्वतःचं म्हणून जे मंगलाचरण आहे ते तुम्हाला प्रथम वाचून दाखवतो. 9 ओळीची 2 कडवी असं हे लेखकाचं मंगलाचरण आहे. प्रथम एक कडवं वाचतो, अर्थ सांगतो, नंतर दुसरं वाचतो, अर्थ सांगतो. प्रथम कडवं असं आहे, परब्रह्म स्वरूप आत्मरूपासी प्रथमी वंदित असे. परब्रह्म स्वरूप आत्मरूपासी प्रथम मी वंदित असे. तदनंतर श्री गणेश सरस्वती सहित नम्रत्वे प्रार्थित असे. परात्पर गुरु रूपे स्वयंभू निवृत्तीनाथ प्रकटला त्या सहित धाकुटेपण धारुनी ज्ञानाई विष्णूही आला. एके समयी शंकर विष्णू उभयता प्रकटले. महाराष्ट्र भूमी धन्य केले. ऐशाया विश्वबंधू सन्मुख होऊनी उभय हस्तक जोडूनी सहित मस्तक लवऊनी पामर नारायण उभा ठाकला शरण भावे. तर परब्रह्म स्वरूप आत्मरूपाला मी प्रथम वंदन करतो. त्यानंतर श्री गणेश सहित सरस्वतीलाही नम्रत्वाने प्रार्थना करतो. पुढे जाऊन परात्पर गुरु जे स्वयंभू ब्रह्मच आहे ते निवृत्तीनाथ रूपाने या महाराष्ट्र भूमीत प्रकटले आणि त्यांच्या सहित त्यांच्या धाकटा भाऊ म्हणजे त्यांच्या सहित धाकुटेपण म्हणजे निवृत्ती थोरले भाऊ आणि धाकटे भाऊ म्हणून ज्ञानाई रूपी विष्णू आले. म्हणजे निवृत्तीनाथ थोरले भाऊ ते शंकराचं अवतरण आहे आणि ज्ञानाई हे विष्णूचं अवतरण आहे. एके समयी शंकर विष्णू उभयता प्रकटले. म्हणजे या महाराष्ट्र भूमीत पाठोपाठ एकाच काळात एकाच वेळी निवृत्ती आणि ज्ञानदेव रूपाने शंकर आणि विष्णू ही 2 दिव्य दैवत प्रकटली. ऐशाया विश्वबंधू सन्मुख होऊनी उभय हस्तक जोडूनी सहित मस्तक लवऊनी अशा या दिव्य निवृत्ती ज्ञानाई विश्वबंधूंना समोर जाऊन त्यांच्या समोर नम्रत्वाने उभा राहून 2 हात जोडून आणि मस्तक लवून पामर नारायण उभा ठाकला शरण व्हावे. हा किंचित नारायण हा अज्ञ नारायण त्यांच्या पुढे शरण होऊन नम्र भावे उभा राहिला. आणि आता तो अशी प्रार्थना करतो की अतीव आर्त मन हृदये साधवितसे द्यावे मदसी कृपा भातुके बहुसंतोषे. आपुली उभयतांची उदारता बहुत थोडी यावी बालकाच्या वाट्या. हृदयी अप्रतिम अमृतानुभव गोडी बालकाचे रूपांतरणी अंकुरावी तीच गोडी. बंधुद्वय तथास्तु आशीर्वादती तव लेखणी म्हणती अमुची वस्ती. ज्ञानाई अमृतानुभव पुनर्नवित हो नारायण हस्ती. तर अतिशय आर्त भाव भरल्या मन आणि हृदयाने हा नारायण निवृत्ती ज्ञानदेवांना हाक मारतो किंवा प्रार्थना करतो. द्यावे मजसी कृपा भातुके बहु संतोषे. आपलं कृपारूपी भातुके म्हणजे आपला कृपारूपी खाऊ आपला कृपारूपी प्रसाद अत्यंत संतुष्ट होऊन तुम्ही या नारायणाला द्यावा. आपुली उभयतांची उदारता बहुत थोडी यावी बालकाच्या वाट्या. आपण दोघांनी उभयतांनी मिळून आपली उदारता या बालकाच्या दिशेने थोडीशी
वाटलीत दिलीत तर फारच चांगले होईल. हृदयी अप्रतिम अमृतानुभव गोडी. अमृतानुभव या अप्रतिम ग्रंथाची ओढी या बालकाच्या हृदयात आहे आणि त्या अमृतानुभवावरती स्वहस्ते काहीतरी लिहावं अशी त्याची मनीषा आहे. तर बालकाचे रूपांतरणी अंकुरावी तीच गोडी. तर आता अमृतानुभवाचं थोडं स्वैर परंतु तत्वाला बाधा न येता तो जे रूपांतरण करू इच्छितो तर त्याच्या रूपांतरणामध्ये या अमृतानुभवाच्या एका वेगळ्या पद्धतीने अवतीर्ण होणाऱ्या लेखनामध्ये तुमच्या हृदयातील आणि तुमच्या मनातील ज्ञानाची, प्रेमाची आणि विश्वकरुणेची जी गोडी आहे तीच गोडी याही रूपांतरणात अंकुरावी, अंकुरित व्हावी म्हणजे जन्मावी. बंधुद्वय तथास्तु तथास्तु आशीर्वादती. आणि आता ते निवृत्ती आणि ज्ञानदेव हे उभय बंधू तथास्तु तथास्तु म्हणजे तू जसं म्हणतोस तसं होऊ दे, होऊ दे किंवा होईल होईल असा आशीर्वाद देतात. आणि पुढे म्हणतात, आश्वासित करतात, तव लेखणी म्हणती अमुची वस्ती. बाबा रे, तुझ्या या नवीन रूपांतरणातून, या नवीन रूपांतरणातून एका वेगळ्या आगळ्या पद्धतीने परंतु तत्ववादा न आणता तू जो अमृतानुभव प्रकट करणार आहेस त्या तुझ्या रूपांतरणामध्ये म्हणजे तुझ्या लेखणीमध्ये निवृत्ती आणि ज्ञानदेव म्हणतात आमची वस्ती असेल. म्हणजे तुझ्या शाहीतून आमची कृपा अवतीर्ण होईल तुझ्या लेखनाद्वारे. ज्ञानाई अमृतानुभव पुनर्नवित हो नारायण असती. आणि ते म्हणतात, अरे नारायणा, तुझ्या हाताने हा ज्ञानाई माऊलींचा अमृतानुभव एका नवीन पद्धतीने परंतु अत्यंत आकर्षक आणि तत्वाच्या प्रकर्षणामध्ये कुठल्याही तऱ्हेची बाधा न येता हा ज्ञानाईचा अमृतानुभव, हा माऊलीचा अमृतानुभव हे नारायणा तुझ्या हाताने पुनर्नवित होऊ दे. म्हणजे पुन्हा एकदा त्याचं अवतरण नव्याने घडू दे. हे झालं मंगलाचरण, अर्थातच निवृत्ती आणि ज्ञानाई समोर केलेलं या नारायणाने. आता प्रकरण 1 इथून सुरू होतं. शिव शक्ती समावेशन. आता सम आवेशन याचा अर्थ लक्षात घ्या. सम म्हणजे समत्वाने, आवेश, आवेश म्हणजे उत्साह, उमंग, उत्कटता. म्हणजे या प्रकरण 1 मध्ये शिव आणि शक्ती यांचं जे आवेशन आहे, आवेशन याचा अर्थ समावेश, पण सम आवेश म्हणजे शिवशक्ती समावेशन या प्रकरण 1 मध्ये शिव आणि शक्ती अत्यंत समत्वाने, म्हणजे दिसायला तरी शिव आणि शक्ती 2 असली तरी शिव आणि शक्ती यांचा प्रत्येकाचा वाटा 100तला 50-50 अत्यंत समत्वाने आहे. म्हणजे शिवशक्ती समावेशन या प्रकरणामध्ये शिव आणि शक्ती उभयता, शिव आणि शक्ती उभयता समभावाने प्रकटली आहेत. म्हणून प्रकरण 1 मध्ये जे शिवशक्ती समावेशन आहे याचा अर्थ असा आहे की शिव आणि शक्ती ही उभयता समत्वाने जेव्हा प्रकटतात तेव्हाच या विश्वाचा उद्भव होतो. म्हणून शिवशक्ती समावेशन प्रकरण 1 मध्ये शिव आणि शक्ती यांचा समावेश आहे. आणि त्यांच्याबद्दल सुरुवातीला जे वंदन आहे ते आता वाचत आहे. ते अर्थातच वंदन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. ते अशा पद्धतीने आहे. अविनाशी जे अक्षर ज्ञानवृत्ती एकाकार, जन्म मरणातीत असणेपणी केवळ पूर्णाकार, आनंदाश्चर्य रूपे निवृत्ती नामे प्रख्यात, श्रीमंत निवृत्ती दैवत त्या ठाई ज्ञानेश्वर नित्याश्रित. अविनाशी जे अक्षर, हे निवृत्ती हे अविनाशी अक्षर परब्रह्म आहे. निवृत्ती हे अविनाशी अक्षर ब्रह्मज्ञान आहे. आणि त्या ब्रह्मज्ञानामध्ये निवृत्तीमध्ये म्हणजेच शिवामध्ये त्या निवृत्तीची जी ज्ञानवृत्ती आहे म्हणजे जी शक्ती आहे ती सामावलेली आहे. म्हणजे निवृत्ती शिव म्हणून पुरुष आणि निवृत्तीचं ज्ञान, चातुर्य, वाणी, जाणीव, शक्ती अशा अर्थाने
या निवृत्तीमध्येच म्हणजे या परब्रह्म निवृत्तीमध्येच ज्ञान आणि वृत्ती एकाकारलेली आहेत. ज्ञान म्हणजे तत्वाचं ज्ञान आणि वृत्ती म्हणजे ते तत्वज्ञान ज्या योगे प्रकट होतं ती कला म्हणजे ऍक्टिव्हेट एनर्जी. म्हणजे निवृत्तीमध्येच मॅटर आणि एनर्जी, शिव आणि शक्ती म्हणजे परब्रह्मामध्येच मॅटर आणि एनर्जी म्हणजे शिव आणि शक्ती यांचा एकारलेला समावेश आहे. म्हणजे समावेश. एकारलेला समावेश म्हणजे दोन्ही उभयता असली तरी ती उभयता मिळून एकच आहेत. म्हणून अशा निवृत्तीमध्ये जो अविनाशी अक्षर परब्रह्म आहे त्याच्यामध्येच त्याची जाणीव शक्ती शिव आणि शक्ती म्हणून एकवटलेली आहेत. आणि असं हे निवृत्ती ब्रह्म आहे ते जन्म मरणातीत असणेपणी केवळ पूर्णाकार. तत्व म्हणून निवृत्ती हे परब्रह्म असल्या कारणाने ते अजन्म आहे आणि अमरण आहे. आणि शिवशक्तीचा जरी त्यात समावेश असला तरी मूलतः ते पूर्णाकार आहे, एकत्वाने पूर्ण आहे. आनंदाश्वर्य रूपे निवृत्ती नामे प्रख्यात. तर हे अक्षर ब्रह्म आनंद आणि ऐश्वर्य रूपाने निवृत्ती नावाने प्रसिद्ध आहे. आता एका बाजूला ब्रह्म हे प्रसिद्ध आहेच, पण ते ब्रह्म निवृत्ती म्हणजे इथे सर्व गोष्टी समाप्त होतात, जिथे सर्व गोष्टी मिटतात आणि पूर्णाकार होतात अशा अर्थाने कोटलेले ब्रह्म जे प्रख्यात आहे तेच या भूतलावर श्रीमंत निवृत्ती. ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू म्हणून, ज्ञान आणि ऐश्वर्याने समृद्ध म्हणून, श्रीमंत निवृत्ती म्हणून, दैवत म्हणून प्रसिद्ध आहेत. ते जगाचं दैवत ते ज्ञानेश्वरांचं गुरुतत्व आहे. आणि त्या ठाई ज्ञानेश्वर नित्याश्रित आणि त्यांचे समोर ज्ञानेश्वर माऊली कायम नम्रत्वाने राहिलेले आहेत. आश्रित तिथे वस्ती करून आहेत. गुरु आख्यित गुरु आता पुढचं कडवं. गुरु आख्यित ख्यात कीर्त वाहे जियेचा खळाळ साक्षात शांकरी विश्वकल्याण विद्या शिवचरणी ओहळ मोहाधंकार नाशिनी जनजीवनी तियेचा आनंद कल्लोळ अंतर्बाह्य दयार्णव संपुक्त ज्ञानाही प्राशी मधुर आत्मानंद मोहळ. आत्मानंद रूपी रसाचं मोहळ म्हणजे जसं आपण मधमाशांचं मधाचं मोहळ असतं तसं आत्मानंद रूपी मधुर असं रसपूर्ण जे मोहळ आहे ते मोहळ ते आत्मानंद रसप्राशन ज्ञानेश्वर करीत आहेत असा त्याचा अर्थ आहे. ते असं म्हणतात गुरु आख्यित ख्यात कीर्त वाहे जियेचा खळाळ साक्षात शांकरी विश्वकल्याण विद्या शिवचरणी ओहळ. प्रत्यक्षात शांकरी नावाने ओळखली जाणारी ही विश्वकल्याण रूपी विद्या म्हणजे आत्मविद्या जिचा प्रवाह ओहळ शिवचरणापासून सुरू होतो आणि पुढे तिचा खळाळ म्हणजे तिचा प्रवाह खळाळतेपणी उत्फुल्लपणे निर्झरासारखा नाचत हसत आवाज करीत पुढे पुढे येतो आणि निवृत्तीपर्यंत येऊन तो थांबतो. असा हा शांकरी विद्येचा विश्वकल्याणकारी आत्मविद्येचा शिवचरणातून निघालेला होळ निवृत्ती गुरुपर्यंत येऊन थांबला. आणि त्या निवृत्ती गुरुने आख्यित म्हणजे सांगितलेलं असं हे ख्यात कीर्त तत्वज्ञान जे ज्ञानेश्वर माऊलींच्या हृदयात उमटलं ते तत्व महाधंकार नाशिनी जनजीवनी तिचा आनंद कल्लोळ. ते तत्व म्हणजे शांकरी विद्या जी मोहाधंकार नाशिनी जी मोहरूपी मूर्खता रूपी अज्ञान रूपी मायारूपी अंधकाराचा जनजीवनातून नाश करते. आणि अशा त्या शांकरी विद्येचा महाधंकार नष्ट करणारा जो आनंदरूपी कल्लोळ आहे तो कल्लोळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अंतर्नव अंतर्बाह्य दयार्णव म्हणजे ही शांभवी विद्या आहे. ही आत्मकल्याण विद्या आहे. ती
सबाह्य ती आत आणि बाहेर दयारूप करुणारूप असून त्या दयारूप करुणारूप अशा त्या मधुमधुर शांभई किंवा शांकरी विद्येचा विश्वकल्याण रूपी विद्येचा मधुमधुर गोडवा त्या गोडव्याचं जणू काही मोहळच आहे आणि ते आत्मानंद रूपी रसप्राशन जिथे केलं जातं असं ते गोड रसाचं मोहळ खुद्द ज्ञानेश्वर माऊली प्राशित आहेत आणि तो आनंद प्राशन करून स्वतः तेही आनंदाने संपृक्त होत आहेत. कडवं नंबर 3. शिवशक्ती असता सायुज्यता कोण्या अर्धेये उर्वरित जोडता प्रभाकर नामभासे द्वैतता येई का प्रभाकरा द्विजता फळगोडी अनन्यत्वे असता फळ कैसे येई विना गोडी विभाजिता नामभेदे नये अर्थभेदता बुद्धी भ्रमे ये तिजसी ग्लानी केवळ कुंठितता. शिवशक्ती ही वस्तुता एकच असताना शिवाने शक्तीला पूर्णता आणली का शक्तीमुळे शिव पूर्ण झाला, कोणत्या अर्थामुळे उरलेला अर्धा भाग पूर्ण झाला असं म्हणणं हे वेडेपणाच आहे. मुळात शिवशक्ती ही एकच असल्या कारणाने कोणत्या अर्थाने दुसरा अर्धा भाग जोडला गेला किंवा कोणत्या अर्धांगाने दुसऱ्या अर्धांगाला पूर्णता आली अशी चर्चा करणं ही मूर्खता आहे. कारण प्रभा कर नामवासे द्वैतता येई का प्रभा करा द्विजता. प्रभा म्हणजे प्रकाश आणि कर म्हणजे हात म्हणजे किरण, म्हणजे प्रकाश आणि किरण असे जरी दोन आपण म्हटले तरी ते एकत्र केल्यानंतर प्रभाकर म्हणजे सूर्य बनतो. म्हणून प्रभा आणि कर ही जर दोन म्हटली तर तो वेडेपणा असेल. कारण प्रभा आणि कर मिळूनच एकत्वाने सूर्य बनतो. त्यामुळे किरण वेगळं आणि सूर्य वेगळं असं द्वैत कधी असू शकत नाही. त्याच पद्धतीने फळ गोडी अनन्यत्वे असता फळ कैसे येई विना गोडी विभाजिता. फळ म्हटलं की गोडी आणि गोडी म्हटलं की फळ हे अनन्यत्वाने केवळ एकमेव असल्या कारणाने गोडीशिवाय फळ आणि फळाशिवाय गोडी कल्पिता येत नाही. म्हणून नामभेदे नये अर्थभेदता बुद्धी भ्रमे ये तिजसी ग्लानी केवळ केवळ कुंठितता. म्हणून केवळ नामाचा भेद असल्यामुळे अर्थाचा भेद करता येत नाही. नामाचा भेद असल्यामुळे जर अर्थाचा भेद करू आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपली बुद्धी भ्रमित होते, तिला ग्लानी येते आणि आपली बुद्धी कुंठित होते, म्हणजे निरर्थक ठरते. म्हणून शिवशक्ती असता सायुज्यता कोण्या अर्धेय उर्वरित जोडता प्रभाकर नामभासे द्वैतता येई का प्रभाकरा द्विजता फळगोडी अनन्यत्वे असता फळ कैसे येई विना गोडी विभाजिता नामभेदे नये अर्थभेदता बुद्धी भ्रमे ये तिजसी ग्लानी केवळ कुंठितता. 4 नंबर. स्वरूपी केवळ अद्वैता परी मिथ्याभासे ये परस्पर द्वैतता तैसेची शिवशक्ती एकत्वे जगधार असता यथार्थ ज्ञान ग्रहणमिषे तत्वता त्यापुढे ज्ञानेश्वर मस्तक लवूनी उभा टाकता. यथार्थ ज्ञान ग्रहणमिषे तत्वता यथार्थ तंतोतंत अचूक ज्ञान ग्रहण करावं या निमित्ताने ज्ञानेश्वर निवृत्तींपुढे मस्तक लावून उभा आहे. आणि ते काय म्हणतात, स्वरूपी केवळ अद्वैता परी मिथ्याभासे हे परस्पर द्वैतता. स्वरूपामध्ये आत्म्यामध्ये केवळ अद्वैता आहे, म्हणजे देह आणि आत्मा ही दोन नव्हेत. तर आतमध्ये देहाला लागून जो जीव लग आहे, जीवाला लागून जो आहे तो आत्मा आणि आत्म्याला बाहेरच्या बाजूने आहे तो जीव. म्हणून जीव लग याच्यामध्ये जीवाला आत असलेला लागून आणि आतून बाहेर असलेला जीव. मग जीवाच्या आत आहे आत्मा आणि आत्म्याच्या बाहेर आहे जीवाचं म्हणजे देहाचं आवरण. तर असा हा देह आणि आत्मा हे पाहू गेलं तर स्वरूपाच्या दृष्टीने केवळ अद्वय एक आणि एकच आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा भेद नाही. स्वरूपी केवळ अद्वैता तरी मिथ्याभासे परस्पर द्वैतता. म्हणून आपण देह आणि आत्मा असं दोन म्हटलं तर हा मिथ्याभास आहे, म्हणजे हे फसवे पण आहे.
देह आणि आत्मा दोन असू शकत नाही. देह आत्म्याशिवाय नाही आणि अर्थातच आत्म्याने देह धारण केलेला आहे असं जर म्हटलं तर देह आणि आत्मा, आत्मा आणि देह हे जीव अलग, जीवाच्या आत आत्मा लागून आहे आणि आत्म्याच्या बाहेर जीव आहे. म्हणून देह आणि आत्मा हे वस्तुतः स्वरूप म्हणून अद्वयच आहेत. अद्वय म्हणजे हे दुसरेपणे काही नाही, जरी दोन वाटले तरी. म्हणून हा जो मिथ्याभास आहे, हा जो आभास आहे, भ्रम आहे, त्याच्या नादी लागू नका. तैसेची शिवशक्ती एकत्वे जगदाधार असता, त्याचप्रमाणे जगाचा आधार शिवशक्ती हेही स्वरूपच आहे आणि देह आणि आत्मा हेही स्वरूपच आहे. हे लक्षात आलं तर ही जी खोटी भेदाभेदाची भाषा आहे ती आपण टाळू शकू आणि तरच खऱ्या अर्थाने शुद्ध आत्मज्ञान आपल्याला ग्रहण करता येईल. म्हणून मान लवऊनी निवृत्ती पुढे ज्ञानेश्वर उभे आहेत. 5 नंबर, मूल मध्य अग्री या विराट विश्ववृक्षी वसे, तेची ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती रूप असे. या परी असूनही आदि मध्य अंत विश्वरूपा विश्वदेवा नसे. त्या परब्रह्म विश्वरूप पूर्ण शिवशंभू मी मी म्हणजे ज्ञानेश वंदित असे. मूल मध्य अग्री हा एक विश्ववृक्ष आहे, हा एक विराट विश्ववृक्ष आहे. त्याच्या मुळामध्ये म्हणजे जिथे जमिनीत लपलेली मुळं असतात तिथे, मध्यामध्ये म्हणजे खोडामध्ये, अग्री म्हणजे शेंड्यामध्ये, पानामध्ये, फुलांमध्ये, तर या विराट विश्ववृक्षाच्या मुळामध्ये, खोडामध्ये आणि अर्थातच टोकाला, पानामध्ये, फुलामध्ये, फळामध्ये तत्वतः मुळात ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि शेवटाला महेश म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश अशी त्रिमूर्ती रूपाने असतात. यापरी असूनही आदि मध्य अंत विश्वरूपा विश्वदेवा नसे. असं असं असून सुद्धा त्या विश्वरूप विश्वदेव रूपी वृक्षाला, असं असून सुद्धा या विश्वरूप विश्वदेव रूपी वृक्षाला आदिमध्य अंत नाहीतच. अशा त्या आदिमध्य अंती जरी आपण म्हटलं, मूल मध्य अग्री जरी आपण म्हटलं, ब्रह्मा विष्णू महेश राहतात, तरी सुद्धा मूलतः या विश्वरूपी विश्वदेव रूपी विश्ववृक्षाला आदिमध्य अंत शोधायला गेले तर ते कधी मिळू शकत नाहीत. तर असं हे विश्वरूप परब्रह्म रूप असं हे जे विश्ववृक्षाचं आपण रूपक कल्पिलेलं आहे ते दुसरं तिसरं काही नसून पूर्ण शिवशंभू, तो पूर्ण ब्रह्म शिवशंभू आहे. अशा त्या निवृत्ती रूप शिवशंभूला मी म्हणजे ज्ञानेश वंदन करतो. पुढे, शक्ती नसे शिवोपाधी, शिवशक्ती केवळ जगत जनक जननी, ऐशा निरुपाधिक माय बाप स्वरूपा, एक रूपा वंदित असे देवदेवी. शक्ती ही शिवाची उपाधी नव्हे, पदवी नव्हे. तेव्हा शक्ती शिवाची उपाधी नव्हे, तर शक्ती आणि शिव मिळून शिवशक्ती ही केवळ आणि केवळ स्वरूपाने, एकत्वाने या जगाची जनक जननी आहेत. म्हणजे शिवशक्ती या जगत रूपाची जनक जननी म्हणजे पिता आणि माता आहेत. ऐशाया निरुपाधिक माय बाप स्वरूपा म्हणजे शक्ती आणि शिव ही एकमेकांची उपाधी नसून ती दोन्ही अंगे मिळून शिवशक्ती रूपी पालक, जनक जननी रूपी पालक आहेत. अशा या निरुपाधिक माय बाप स्वरूपा, तर असं हे शिवशक्तीचं निरुपाधिक म्हणजे कोणीच कोणाची उपाधी नाही, तर दोन्ही मिळून हे जनक जननी विश्वाचे जनक जननी आहेत. अशा या एक रूप शिवशक्ती पालक रूपाला मी वंदन करतो. आणि शिव म्हणून देव आणि शक्ती म्हणून देवी, तर अशा या देवदेवीला शिवशक्ती रूपी विश्वपालकाला मी वंदन करतो. आणि हे शिवशक्ती रूप विश्वपालकत्व ज्ञानेश्वर अर्थातच आपला बंधू निवृत्ती यांच्यामध्ये पाहतात. तर अशा तऱ्हेने हे ज्ञानेश्वरांचं वंदन आहे. पुढील भाग उद्यापासून पाहू. अस्तु. धन्यवाद. धन्यवाद. खूपच छान.